त्याच्यामुळं मेन इम्पॉर्टंट कन्सेप्ट असा आहे की आपल्याला आपले शोध जपून ठेवता गेले नाही. भारतामध्ये सायंटिस्टला महत्त्व पाहिजे. इंडियामध्ये सायंटिस्टला महत्त्व नाही आहे आपल्याकडे. सायंटिस्टला महत्त्व नाही, आपल्याकडेच महत्त्व आहे बाबा लोकायला. लक्षात घ्या. सायंटिस्टला महत्त्व आपल्याकडे कुठे आहे? म्हणून तर आपल्या रिसर्चवरती फॉरेनवाले लोक रिसर्च करत आहे. लक्षात घ्या. हळदी माहिती आहे तुम्हाला सगळ्याला. हळदी कोणतीही जखम झाली की आपण हळदी लावतो, बरोबर आहे? किंवा जखम होण्याच्या अगोदर बी हळदी लावतो. तुम्हाला जखम होण्याच्या अगोदर कोणती हळदी लावतो? जसं की लग्नामध्ये पहिला लग्नाच्या अगोदर आपल्याला हळद लावली जाते. ठीक आहे की नाही? हा विनोदाचा भाग झाला, मजाकचा भाग आहे. पण महत्त्वाचा भाग काय आहे? हळदीमध्ये एक कर्क्युमिन नावाचा घटक आहे आणि तो प्रत्येक जखम बरी करण्यासाठी वापरला जाऊ शकतो. आता प्रत्येक जखम बरी करण्यासाठी वापरला जाऊ शकतो म्हणजे याचा अर्थ काय? तो शोध आपण द्यायला पाहिजे ना. फॉरेनमध्ये USA त्याचं पेटंट निघलेलं लक्षात घ्या की हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचा घटक आहे. कोणत्याही प्रकारच्या जखमीवरती लावला की तो अँटीसेप्टिक म्हणून काम करणार आहे आणि त्याच्यामुळे जखम बरी होणार आहे. तो आत्ता रिसर्च दिला आहे. आपण 4000 वर्षा अगोदरपासून आपण हळदी वापरतो आहे. एकदम खतरनाक गोष्टी आहे. आपण कुठेतरी जागा होण्याची गरज आहे. लक्षात घ्या. सायंटिस्ट वळणं गरजेचं आहे आपल्याला. सायन्सकडं खूप जास्त वळणं गरजेचं आहे आपल्याला. कारण कोणी येतं ना आपले लीडर बनून जातं. जसं की 30-35 वर्षाच्या अगोदर ॲडव्हर्टाईजमेंट येत होती की आपल्याकडे लोक कोळशानं दात घासायचे आणि कोळसा खूप वाईट सांगलं जायचं आपल्याला. लक्षात घ्या. टेलिव्हिजनवरती ॲडव्हर्टाईजमेंट दिल्या, कोळसा वाईट आहे, कोळशानं दात घासू नका, दात खराब होतील. मिठानं दात घासू नका, मिठानं दात खराब होतील. नंतर कालावधीनंतर आपल्याला पुन्हा आता तेच सांगायला लागले की आपके टूथपेस्ट में नमक आहे. कळालं तुम्हाला? तेव्हा आपला रिसर्च नाही आहे आणि आता त्यांचा रिसर्च बनून तो वापस आला. हे आपल्याला खूप समजणं गरजेचं आहे. लक्षात घ्या. आज आपण पाहिलं असं की चारकोल इतकं महत्त्वाचं दाखवलं त्याने की चारकोलचे फेस पॅक बनवले, मास्क लावून हिंडू लागले पुढे. चारकोलचे मास्क तुम्ही पाहिले असतील. लक्षात घ्या. त्याच्यामध्ये काय? चारकोल म्हणजे काय? कोळसा आहे. कोळसा वापरतोय आपण तोंडाला लावण्यासाठी. म्हणजे इतक्या साध्या गोष्टी. आपलेच रिसर्च आहे आणि आपलेच रिसर्च आज आपल्यावरती उलट. लक्षात घ्या. एवढं नॉलेज आपल्या लोकांकडे आहे, फक्त कोणत्या ठिकाणी त्याचा यूज करायचा ते माहीत नाही. लक्षात घ्या. ठीक आहे. त्यांना झालं बाळा. त्याच्यामुळे बायो पेटंट अँड पायरसीची सवय तुम्हाला लागली पाहिजे.